तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अंश. तर आज आपण आलेलो आहोत धुमे डोंगरावर वर्कआउट करायला. पप्पा, मी आणि पप्पांचे मित्र पण आलेत, म्हणजे माझे काका पण आले. मित्रांनो, ही आमची एवढी गँग आली. आम्ही सगळे आता धुमे डोंगरावर वर्कआउट करायला. आणि बॅक कॅमेराला मी इथे. हा छोटा पूल क्रॉस करून आपली खरी चढाई सुरू होईल. मित्रांनो, आता आम्ही इथंच थकलो चालत चालत. मी तर फुल दगड वेगळे ते घसरते माहिती का मित्रांनो. हा आमचा छोटा ट्रेकर. बाबा कडेवर घ्यायचे म्हणताय, पण हा पट्ट्या 500 मीटर झाले अजून चालतोयच. मित्रांनो, फायनली आपण डोंगरावर पोहोचलेलो आहोत. डोंगरावर पहा, डोंगरावरून दिसणार आमचं सुंदर राजगुरुनगर. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ह्या डोंगरावर एक मंदिर सुद्धा आहे. आणि इथे काही लोक बर्थडे सेलिब्रेशनही करतात. हे डोंगरावरील धुम्या मारुती मंदिर. आणि त्यातील सुंदर हनुमानाची मूर्ती. आता मंदिर पाहून झालंय, आता जाऊयात डोंगरावरचा निसर्ग अनुभवायला. तिकडे मोराचा आवाज आलाय, चला दिसतोय का पाहू. मोर तर काही भेटला नाही, पण एक फुल सापडलं यांना. नुकत्याच झालेल्या पावसाने ठिकठिकाणी अशी झरे तयार झालेली आहेत. कसा खळखळ आवाज येतोय. जमीन पण कशी हिरवीगार झाली बघा. पप्पा आता चिंचेच्या झाडाची कोवळी पानं तोडतायत. कोवळा नाही मिळाला आपला. ते बारक वासरू सुटलं का कसं पळतंय तसं झालं त्याचं. इथं आहे ना निसर्गाच्या सानिध्यात एक स्कूल सुद्धा आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, निसर्ग किती छान हिरवागार झालाय बघा. गवत अजून लहान आहे बरं का. मित्रांनो, इथं माझे पप्पा म्हणतात का याच्या खाली एक छोटासा कांदा निघतो, तर आपण बघूयात. पप्पा खोदतात ते. कांदा भेटतो तो म्हणते, बघ तुझे बोलला तेच बोलते तू. पूर्ण मुळा खापर्यंत जायला पाहिजे. मुळापर्यंत जावं लागतं. लांबून ठेवावं लागेल. ऐका निघाला. मित्रांनो, बघू शकता आपल्याला भेटला कांदा. ऐका कांदा कसा आहे हे बघा, हाय छोटा कांदा आहे. दीदी ट्रेकच्या शेवटी पप्पांनी दिलेलं चॅलेंज आता आपण कम्प्लीट करूया आणि आता आपण निघू घरी. आजचा आपला ट्रेक संपलेला आहे. भूक पण खूप जोरात लागली आहे आणि आता आपण पकडू थेट परतीचा मार्ग. तर चला.